विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी ही समोर आहे। भावना गवळी सलग 3 अधिवेशनात गैरहजर आहेत। उन्हाळी अधिवेशनादरम्यान माझ्या पायाला जखम होती असं त्या म्हणतात। इतर अधिवेशनाला माझी उपस्थिती होती असं भावना गवळींचं म्हणणं आहे। थोडं रेकॉर्ड आपण चेक केलं तर आपल्याला कळेल मी कोणत्या अधिवेशनाला होते नव्हते। आणि या अधिवेशनाला उन्हाळी मी उपस्थित यासाठी नाही राहिले की माझ्या पायाला जखम झाली होती आणि ती जवळजवळ सव्वा महिना मला ती जखमच बरी झाली नाही। आता ती चांगली वाटलं तर मी आपल्याला टीव्हीवरती पण दाखवू शकते, काही अडचण नाही। नाही तसं काही नाही, उपस्थित आहे माझी तिथे, प्रेझेंट आहे, आपण बघून घ्यावं। वळूया पुढल्या बातमीकडे। लासलगावमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन आहे। आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आहे। कांद्याच्या दराविरोधात हा एल्गार पुकारण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भात रोहित पवार यांच्याशी संवाद साधला आपले प्रतिनिधी रईस शेख यांनी। कांदे योग्य भाव मिळत नसल्याने आज शेतकरी रस्त्यावर उतरले असून आमदार रोहित पवारांनी याच्यामध्ये सहभागी झाले होते। का हा आंदोलन करण्याची वेळ आली हे आपण जाणून घेऊया। दादा, का आंदोलनाची वेळ आली? शेतकरी अडचणीत आला म्हणून आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। शेतकऱ्यांना दुर्दैवाने आज जो काय मार्केटमध्ये रेट चाललाय कांद्याचा तो तिथं परवडत नाही। काही ठिकाणी 1 रुपया सुद्धा रेट मिळालेला आहे शेतकऱ्याला। असं जर असेल तर जिथं 20-22 रुपये खर्च आहे उत्पादनाचा, तिथं 4-5 रुपये 1 रुपया 2 रुपयाला जर कांदा विकावा लागत असेल, एकरी 1 लाख खर्च असेल आणि मिळत असेल 20-30 हजार, तर हे शेतकऱ्याला परवडणार नाही। त्यामुळे सरकारने या बाबतीत लक्ष द्यावं। आम्ही तरी 6 ते 7 दिवस सरकारला तिथं दिले शेतकऱ्यांच्या वतीने। जर तसं काय झालं नाही तर मग आम्ही 26 तारखेला दिल्लीला जाणारा जो रस्ता आहे तो तिथं थांबवणार म्हणजे थांबवणार। दादा, मुख्यमंत्र्यांनी 12 रुपये 35 रुपये प्रमाणे कांदा खरेदी करावी घोषणा केली, काय म्हणाल? अहो, त्यांना मला सांगायचं, इलेक्शनच्या आधी तुम्ही 24 रुपये डिक्लेअर करता आणि इलेक्शन झाल्यानंतर आता तुम्ही 12.5 रुपये डिक्लेअर करता। याच्यावरूनच दिसतं की तुम्हाला फक्त इलेक्शनचं पडलंय, राजकारणाचं पडलंय, पण लोकांचं तिथं पडलेलं नाही। त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांचा विचार तुम्ही करत असाल तर आत्ताच पुढच्या 5-6 दिवसामध्ये 24 रुपये तुम्ही डिक्लेअर करून टाका। एकूणच आपण पाहिजे का 6 दिवसात 24 रुपये भाव डिक्लेअर न केल्यास आपण रस्त्यावर उतरू आणि चांदोड येथे रस्ता रोको आंदोलन करू, अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली। रईस शेख, लोकशाही मराठी। रायगडमध्ये पूर्वकल्पना न देता खारपाडा या ठिकाणी टोल वसुली सुरू केली। आता लगेचच आणखीन एक टोल सुरू करण्याची तयारी झाली आहे। नव्यानं सुरू होणारा टोल नाका नेमका कुठं आहे या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। शुक्रवारपासून खारपाडा येथील टोल नाका सुरू केलाय। या अपूर्ण रस्त्यावरनं जे पण प्रवास करतायत त्यांच्याकडनं खुलेआम टोल वसुली सुरू झाले। आता एवढ्यावर शासन थांबलेलं नाही आहे, तर एक टोल नाका सुरू केल्यानंतर आता एक पाऊल पुढे टाकून आणखी एक टोल नाका सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे। कुठला टोल नाका आपण दृश्यांमधनं पाहू शकताय। ही जी दृश्य आपण पाहताय ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरची आहेत। अर्थातच सुकेळी खिंड म्हणजे कोलाड जवळची आहेत। सध्या जर आपण बघितलं तर या ठिकाणचा टोल नाका पूर्णपणे तयार झालेला आहे। आसपास इथून जवळ जर पाहिलं तर या टोल नाक्यापासून साधारणतः 5 ते 7 किलोमीटर अंतरावरचे जे उड्डाण पूल आहेत ते अद्याप झालेले नाहीत, सर्व्हिस रोड झालेली नाही। मात्र या ठिकाणी टोलची वसुली करण्यासाठी जो नाका पाहिजे होता तो मात्र परिपूर्ण झालाय। ही केबिन आहे ती तयार झालेली आहे, म्हणजे कोणत्याही क्षणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या ठिकाणी आदेश आला की या केबिन मधनं आपल्याकडून वाहनांचा कर अर्थातच टोल वसूल केला जाईल। आणि सुकेळी कोलाड जवळचा जो हा टोल नाका आहे तो वसुलीसाठी तयार आहे। फक्त आदेशाची वाट पाहिली जाते, म्हणजे तुम्हाला पहिल्या टप्प्यातच काम अपूर्ण असताना 2 ठिकाणी टोल भरावा लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।